बॅनर आहे शिवछत्रपती बॅनर, कृपया बॅनरला मागे हात लावू नका. मागच्या पडद्याला मागे बसलेल्या सगळ्या मंडळींना विनंती आहे. आणि एकदा आपल्या सर्वांच्या मराठा स्टाईल मध्ये भगवे झेंडे करून दादांच्या स्वागतासाठी एकदा हात उंचावून आपली एकी दाखवायची. आणि यानंतर या सगळ्या बैठकीची सूत्र आपण दादांकडे देत आहोत. दादा जो आदेश आणि संदेश आपल्याला देतील त्याची आपण सगळ्या आतुरतेने वाट बघतो. आणि अजून हजारो लोक रस्त्याने येत आहेत आपल्या बैठकीसाठी. दादांनी दिलेल्या प्रत्येक सूचनेचा कोणी काय फेकली तर माती कोणी फेकली. हे इथं उभा राहिलेले सर्वचे सर्व 100% लोकांनी बाहेर जायचं. इथं सुद्धा नाही बसायचं. इथं बसून इथं उभा केलेले दादांची सूचना 100% लोक आहेत. सर्व 100% लोक बाहेर त्या ठिकाणी थांबतील. आम्ही या ठिकाणी स्टेजवर थांबणार नाही. सर्वांच्या सर्व खाली बसा. एक मिनिट दादांची सूचना खाली बसा. सर्व साहेब खाली बसा. एक मिनिट मागच्या लोक खाली बसून घ्या. सगळे साहेब आता मराठीची आवश्यकता नाही. आतून विनंती आहे. खाली बसून घ्या. बसा लोक दादांनी सांगितलं खाली बसा. दादांची सूचना खाली बसा. ही सर्व दृश्य पाहतोय सध्या अंतरवाली सराठी तरंगे पाटलांच्या सोबत आपण प्रत्येक मोमेंट आपल्यापर्यंत खाली नाही. दादाचं पेज आहे. एकदा हात उंचा सगळे दादाचं पेज आहे. 30 सेकंद सलग टाळ्या वाजवत राहायचं. 30 सेकंद जोरदार. सकल मराठा समाजाचे मनापासून धन्यवाद. आता इथे शांतता पाहिजे. आता केवळ शांतता पाहिजे. तासली पडली तरी आवाज झाला पाहिजे. सगळे खाली बसतात. दादांनी सूचना दिल्यानंतर तुम्ही काळजी करू नका. यानंतर या बैठकीचं रूपांतर महाबैठकीचं रूपांतर महासभेत करणाऱ्या सर्व मराठा समाजाचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत. या महानिर्णायक महासभेत महानिर्णय घेण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवरायांचा मावळा जिजाऊंचा सुपुत्र आणि मराठ्यांचा काळीज प्रत्येक माझ्या पेरणी माझ्यात आत्मविश्वास आहे. खाली जमीन पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सरकार जात आहे. जाऊन सांगा त्या वादळांना आता तुमची जरांगे पाटलांची गाठ आहे. रखरखता उन्हे आभाळातला सूर्य तापलेला आहे. आज अंतराळी सराठी 2 सूर्य आहेत. एक आभाळातला सूर्य आणि आपला सूर्य. आभाळातल्या सूर्याला आपण सांगूया तू तिथला सूर्य आहेस तर मी इथला सूर्य आहे. आपण दोघं करार करू. जग बदलण्याचा नवा करार करू. तू तारेचा प्रकाशमान कर. मी मराठ्यांचा प्रकाशमान करतो. आदरणीय दादांना विनंती करतो आपण मराठा बांधवांशी बंधू भगिनींशी जे अंतर्वालीत उपस्थित आहेत त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून घरी पाहतात त्या सगळ्या मराठा समाजाला संबोधित करावं. जोरदार टाळ्यांनी दादांचं स्वागत करायचं. नेटवर्क गेलं बरं का. चालू आहे ना.
महाराजांचे संस्थापक राजे छत्रपती शिवराज सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुजरा. आणि जे अशक्य होतं ते शक्य करून जमलेल्या माझ्या लाखो जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश. काय बोलावं मलाच कळेल. तुम्ही काय करा हे बघा, सगळ्यांना त्रास भोगल्याशिवाय पर्याय. तुम्ही इथले सगळे ह्याच्या बाहेर 1 मिनिटाच्या आत व्हा, सगळे खाली बसा, म्हणजे हवा यायला लागेल. हे तुमचे भाऊ नाहीत का? इकडचे सगळे खाली बसा आणि अंतर ठेवून बसा, म्हणजे सगळ्याला हवा लागत. चला इथले सगळे बाहेर व्हा, सगळे बाहेर व्हा. तुम्ही नसता मी त्या उन्हाळ्यात ना त्या कॅम्पवर जाऊन उभा राहील. सगळे खाली बसा. टोटल उभा राहिलेल्या बाजूच्या भावांना माझी विनंती आहे, तुम्ही खाली बसा म्हणजे हवा येईल आणि अंतर ठेवून बसा म्हणजे सगळ्याला हवा लागेल. सगळे बसा प्लीज, मी विनंती केली तुम्हाला, तुम्ही सगळे खाली बसा चारही बाजूची, म्हणजे आतल्या लोकांना हवा येईल. आणि अंतर ठेवून बसा म्हणजे कोणाला चक्कर येणार नाही. पटापट खाली बसा. अरे इथं काय होतं तुम्हाला याच्यावर बसून? 3दा सांगितलं तुम्हाला. काय व्यासपीठ हे कूलर चालू नाहीत का? आणि मग कशाला आणले ते? चालू कोण नाही केले? कनेक्शन का जनरेटरला हे कमी म्हणाले सर, रात्रीच आणून ठेवले. बसा खाली बसा, सगळं हवं येईल. नुसते जनरेटर शिवाय आणले ते झालं सरकारवर. इकडचे पण खाली बसा तुम्ही, सगळे खाली बसा म्हणजे सगळ्याला हवा लागेल. खाली बसा इकडचे. करा पडदावरी करा. तो हे नका करू, हे नाही, हे वरी करू नका. खाली ठेवा, आवाज येईल. तिकडे तोंड करून बसा. मला बोलायचंय पटापटा, तुम्ही विनाकारण आरडाओरडा करू नका. इकडचे सगळे खाली बसा. ती पडदा बांधा वरी, तो पडदा वरी बांधा, बांधा लवकर. पुढे सरका, पुढे सरका. पुढे सरका. बघा बरं, सगळे खाली बसले की नाही? इकडचे इकडच्या मागचं करून बसा ना. बसा लवकर बसा, पाठीमागचा हवा येईल इकडच्या लोकांना. करा वरी करा, तेव्हा पडदा लवकर, नाही तर टाका सोडून त्याला पाठीमागून वर फेका त्याला. बघा आता फ्रेश हवा येईल. बसा खाली बसा सगळे. व्यासपीठावरच्या खाली कुणी असले तर बाजूला निघा. मायावाज व्यासपीठ पडन बर का. यार खाली बसा ना, हवा येईल ना. खाली बसा. खाली बसताय ना तर बाहेरून जा. लवकर बसा, ऊन पडलंय. आपले भाऊ सगळे उन्हात तळायला लागले. सावलीला बसणाऱ्यांना त्रास नाही होणार. कोणी हलायचं नाही. पूर्ण निर्णय बाहेर पडल्याशिवाय कोणी हलायचं नाही. सगळ्यांनी शांत बसायचं. मोबाईलचे नेट बंद करा थोडा वेळ. मीडियाला नेट कमी पडायला लागले. करायची की सुरुवात? तुम्ही आरडा बंद करा आणि काढचे. पाच मिनिटं थांबा. 5 मिनिट खाली बसा. हवा यायला लागली बरं का. खाली बसल्यामुळे हवा यायला लागली. आता
अँब्युलन्सला सगळ्या रोडला लावून ठेवा बरं का. अँब्युलन्स आजूबाजूच्या गर्दीत ठेवू नका. महिला रस्ता द्या. खाली वय खाली खाली वय सगळं सारखं नेहमी येतो. खाली वय खाली तिथे ढोंगून खरकू नको. उतर खाली खाली उतर खाली वय. अरे तुला मराठी कळते का? नाही भाऊ मला सारखं द्यावं लागेल सगळ्याला. असं काय चालायचं नाही तर मग सगळ्यांवर बसून द्यावं लागेल. बसा लवकर. उन्हातल्या लोकांचा विचार करा तुम्ही. उदाहरण करू नका. लोक आणखी यायला लागले काय करावं. लोक येतात आणखी रस्त्याने पडेल माजलगाव लोक यायला लागले. कसं सुरू करा पटेल सारख्या लाईन सुरू. रस्त्याने काय अडवलेत आपले. आपण ते लोक येऊ तेव्हा त्यांना अर्धवट फसवले नाही. पटेल माजलगाव पाहिजे रस्त्याने बऱ्याच खाली गाड्या बसा तुम्ही. सर खाली बसा तुम्ही. रस्त्याने बऱ्याच गाड्या अडवल्यात अजून आपल्या. तुम्हाला काही अडचण आहे का? खाली बसायला काही अडचण आहे का? लोकांना हवा लागू द्यायचं नाही असं ठरवलं का तुम्ही? मग खाली बसा म्हणतो. आता कसं काय बसलं? अरे आपल्याला निर्णय घ्यायचा का नुसतं उभं राहायचं? काहीतरी समाजाचं कल्याण करावं लागेल ना. खाली बसा खाली बसा सगळे खाली बसा. फक्त अंतर ठेवून सगळे खाली बसा. आवाज जातो का सगळ्याला? वर माईक लावलेले कवरी. सगळ्याला आवाज येतोय का? पलीकडे बांधावर उभा राहिलेले आवाज येतोय का? इकडे रोडला हवेला उभा राहिले तुम्हाला आवाज येतो का? येतो का? नाही येतो का? हो. इकडे बाजरीच्या कडीला बसलेले बापरे. जिकडे जागा मिळेल तिकडे रस्त्याने गाड्या आहेत अजून खाली रस्त्याने बी गाड्या आहेत भरपूर. तुमच्या चरणी खरंच नतमस्तक होतो आम्ही. याची गुळगुळ आहे मराठीचं पोरं. सगळं तिला सोडून नंतर माठावरच बसलं वर. जनरेटरवर बी बसले. याचं टेन्शन आलंय त्यांना. मग जनरेटरवर खाली उतरा. खाली बसा ना. खाली बसा ना. इकडच्या खाली बसा. जनरेटरवर हवा येईल हो. जनरेटर मधले हवा येईल. सगळे उभा राहिले सगळे खाली बसा तुम्ही प्लीज. सगळे ऐका. मधल्या भावांना आपल्या हवा येईल. जनरेटर वरले पण खाली जनरेटरवर बसले. काय ताण नसेल बंद पडू नाही. फक्त काय नाही. फक्त काय वायर फिर हल्ला त्यांच्याकडे. काय नाही. आता सुरू करू आपण. बघा किती हवा यायला लागली. इकडचे तुम्ही सगळे खाली बसता. हा जागा नसली तर मागं सर सारखा माग. चला सारखा मागं तुम्ही. चला चला ते मागच्या जागेवर खाली बसले ना तुम्हाला खावं लागणार. सरका सरका प्लीज. सरका मागे. सरका सरका लागू त्या लोकांना हवा.
खाली बसून तर ते बोंबलं देत मागू. मी नाही बोंबलं. मी आधी तुम्हाला मागं सरकार मध्ये म्हणलं यार सरकार मागं तुम्ही नुसते सारखं मध्ये तर जागेवर उभा राहते. उभा राहिलेले सगळे एकदा खाली बसा आणि सगळे शांत बसा. सुरू करायचंय मला. बसा ना खाली बसा. आपल्या लोकांना सांगायची वेळ आली म्हणल्यावर तर मला लय वाईट वाटतं. तो तर काय तुला तर मराठी कळतच नाही वाटतं. मला हिंदी येत नाही. काय काय मीडियाला दाखवा म्हणायचं. बरोबर सांगतो तुम्हाला काय रुमालाही करायचं का? त्यांना रुमालाही करायचे. मीडियाच्या बांधवाला जनतेने विनंती केली सगळे जनता बांधापासून सगळे दाखवा असं म्हणण्यात आलं. दोन चार मिनिटात असं रुमाला फिरवत राहणार. सगळ्या कॅमेरामॅनला एक 5 मिनिटासाठी विनंती आहे. सगळे अरे हवा लागा लागले सरकारला उडी का काय म्हणतो मी आता सगळे शांत व्हा. आता सुरुवात करू. मूळ विषयाला हात घालणं गरजेचं आहे. आपला समाज आणि आपले लेकरं बाळ आपल्यासाठी आता महत्वाचे. सगळ्यात अगोदर उन्हात बसलेल्या सगळ्या बांधवांना माझा कोपरापासून मानाचा मुजरा. तुम्ही उंड कर घेताय तरीही 1 इंच तुम्ही मागे सरकायला तयार नाही. तुम्ही जितके शांत बसाल तितका तुम्हाला ऐकायला स्पष्ट येणार आहे. कोणाला जर नाही दिसलं तर आवाजाच्या माध्यमातून ऐका. नका म्हणू रे तुम्ही वेळ घालता ऊन लागायला लागले खाली बसा नका म्हणू ते नाही ऐकणार. कारण ज्यांना एका शब्दात सांगितलं जातं त्यांच्या लक्षात येतं मध्ये बसलेले सुद्धा आपले भाऊच येत नाही. शेवटी मूळ भूमिकेकडे येणं गरजेचं आहे. इथं उन्हातानात लाखाच्या संख्येनं मराठा समाज बैठकीला जमून त्यांनी सभेत विराट रूप धारण केलं. एवढा जनसागर मी दुसऱ्यांदा बघतोय. बंगारा तुमचं परत तुम्ही म्हणता खवळतो. तुमचा आरडा बंद करून टाका.
बसले यायलेत मला सुरूच करावं कळा अजून रस्त्याने मागच्या बाजूला पुरं लोखंड चालायला रस्त्याने अजून भरपूर आहे. कारण ही निर्णायक बैठकी होऊन त्यालाही पडलंय. अरे आपला मंडप येणार होता ना आणखी मंडप पुढे वेळ नाही आता त्याच्यामुळे नाही आलेला आहे ना. त्याला बांध म्हणा डोक्यावर असं सावलीचं शिवून तशी बांधायला वेळ जेवढं शक्य आहे तेवढं केलंय माय बापावर. आता मराठ्यांना ग्राउंड पुरवणार मंडप पुरवणार मराठीत तेवढ्या ताकदीने यायला लागले. करा सण करा ऊन मी सुद्धा करतोय. खेटायचं ठरवलंय म्हणल्यानंतर सगळ्या संकटाला सामोरं जाऊन खेटावं लागणार. मग ऊन असेल पाऊस असेल वारा असेल पाय असेल किंवा बसायला जागा नसेल. इतके मराठे कट्टर झालेत की ज्या सावलीला जागा मिळेल तिथं बसलेत पण माघारी फिरायला तयार नाही. मी आता अंतरवालीपासून आलो इथून तिथून झाडाखाली येत ते बघा त्या झाडाखाली तुम्हाला आता खोटं वाटत ते झाड इथून 1 किलोमीटर असेल भाऊ. ते झाड धरले पण बसलेतच. आळा करायला तयार तुम्ही काम धामाचं. तुम्ही आले का पुढं आणखी या लटावचं उंची माझ्याकडे बघायला नाही मला बघून द्या त्यांच्याकडे. सरका मागं तुम्ही सगळे काळे पाटील सगळ्या मागं सारखा तुम्ही. गावकरी मागं होत असतील आणि पाहुण्याला जागा देत असतील. गावकरी सगळे मागं व्हा. चल हो तिथं काय बोलबोल करतो रे. बस सगळे गावकरी मागं व्हा. आपले उन्हात जा गावकरी. येऊ द्या बाहेर चला का चला. करायची का सुरुवात. आता गप्प बसता का मागचे नाही ते सगळे तुम्हाला काढून देते ना भाऊ. नाविलाज होईल त्यांसाठी. मग राहू दे आता मी तरी कोंकण समोर मोबाईल आता डाटा बंद करता काय मीडियासाठी याला नेट कमी पडायला लागले. अंतर सोडून बसा मग सगळं हवा येईल. उभा राहिलेलं खाली बसा हवा येईल. अंतर सोडून बसा. हवा लागली तर त्रास होणार नाही. कोणाला जरा चक्कर काय आले तर ताबडतोब अँब्युलन्स उभा. मग आवाज जातो का मागच्या ग्राउंडवर.